पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी पर्यटन विभागाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे। मी सध्या महाबळेश्वरमध्ये आहे। महाबळेश्वरमध्ये आजपासून व्यावसायिक हेलिकॉप्टर राईड सुरू करण्यात आलेली आहे। याचा शुभारंभ आज पर्यटन महोत्सव जो 2 दिवसांपासून सुरू झाला आहे, आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी आज याची व्यावसायिक राईड जी आहे त्या व्यावसायिक राईडला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ज्याचा वरती हेलिकॉप्टर उडल्यानंतर कशा पद्धतीने महाबळेश्वरचा व्ह्यू आहे, तो व्ह्यू कशा पद्धतीने दिसतोय याचं प्रात्यक्षिक जे आहे ते प्रात्यक्षिक आज खरं तर दाखवलं जातं आणि आपण पाहू शकतो की वेण्णा लेक असेल किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगा असतील, या पर्वतरांगा दाखवण्याचं काम जे आहे ते या हेलिकॉप्टर राईडच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आपण पाहायला गेलं तर महाबळेश्वर जे पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठिकाण जे आहे ते महाराष्ट्रातलं मानलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवरती पर्यटन विभागाकडून विविध व्यवसायांचं आणि विविध राईडचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। त्यापैकीच एक ही राईड जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। राईडच्या माध्यमातून सह्याद्रीची पर्वतरांग असेल किंवा इतर जे महाबळेश्वरची सर्व संपूर्णपणे दृश्य आहेत, ही दृश्य दाखवण्याचं काम जे आहे ते ह्या हेलिकॉप्टर राईडच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आज आपण जर पाहायला गेलं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या पर्यटन उत्सवाला जे आहे ते उपस्थित राहणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजपासून या ठिकाणी व्यावसायिक हेलिकॉप्टर राईड सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की जे निसर्गरम्य वातावरण जे आहे ते महाबळेश्वरमध्ये असतं आणि अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत ते देखील महाबळेश्वरमध्ये राबवले जातात। त्याचसोबतच अत्यंत मोठ्या प्रमाणात जे आहे ते विदेशी त्याचसोबतच राज्यातील आणि परराज्यातील पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यासाठीच विविध उपाययोजना ज्या आहेत ते पर्यटन विभागाकडून केले जातात आणि त्याच पार्श्वभूमीवरती आजपासून खरं तर पर्यटन विभागाच्या वतीनं जे आहे ते संपूर्ण व्यावसायिक राईडचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि ही व्यावसायिक राईड दर दिवशी जे आहे ते करण्यात येणार आहे। हवामानाचा अंदाज घेऊन दरवेळेस ही संपूर्ण राईड जी आहे ते करण्याचं आयोजन पर्यटन विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। विविध उपाययोजना ज्या आहेत त्या उपाययोजना देखील करण्यात येतील आणि याचा आनंद पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाबळेश्वरमध्ये विविध पर्यटन स्थळं जे आहेत ते फिरण्यासाठी असतात आणि त्याच्यापैकीच एक आता व्यावसायिक हेलिकॉप्टर राईड सुरू झाल्यामुळे पर्यटकांना आणखी आनंद जो आहे असा मिळणार असल्याचा विश्वास पर्यटन विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।